नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वाहते सरकारवर टीका केली. त्यांनी शहरातील प्रदूषण आणि पाणी टंचाई ही गंभीर समस्या असल्याचे सांगत शहर कर्जाच्या पैशातून बिमार केले जात आहे असे विधान केले. तसेच मोठ्या संस्थानांना मोफत जमीन दिली जात असून गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लाखोंची फी वसूल केली जात आहे हे देखील त्यांनी उजळले. नाना पटोले यांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य करत शहराच्या विकासातील धोरणात्मक चुका आणि नागरिकांवर होणाऱ्या परिणामांचा अहवाल लोकांसमोर मांडला. बघा, नागपूरमध्ये आपण आहोत आणि मी नागपूरच सांगतो की नागपूरमध्ये कालच एनजीटीचा रिपोर्ट आलेला आहे. त्यांनी नागपूरच्या प्रदूषणाच्या बद्दलची चिंता व्यक्त केलेली आहे. म्हणजे एकीकडे महागाईच्या आगीमध्ये नागपूरकरांना या लोकांनी फडणवीस आणि गडकरींनी टाकलेलंच आहे, पण विकासाच्या नावाने जे कर्जरूपी पैसे आहेत त्या कर्जरूपी पैशाच्या माध्यमातून विकासाचा जो दिखावा आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. आणि आता प्रदूषणाच्या माध्यमातून नागपूरकरांना बिमार करण्याचंही काम या लोकांनी केलेलं आहे. तेच आता सिद्ध झालेलं आहे. 3 वेळचे मुख्यमंत्री, केंद्रामध्ये 3 वेळचे सगळ्यात महत्वाचे मंत्री, असं या नागपूरची ओळख देशभरामध्ये आहे. त्या नागपूर शहरामध्ये 24 तास पाणी पिण्याला मिळत नाही लोकांना. दूषित पाणी या शहरामध्ये पितात आणि त्या पाण्यावरही सुद्धा लोकांकडून टॅक्सच्या नावाने पैसे वसूल केले जातं. म्हणजे जी लूट या नागपूरकरांची ज्या पद्धतीनं गेल्या 19 वर्षात, कारण की 2007 मध्ये बीजेपी या महानगरपालिकेमध्ये सत्तेत आली आणि नागपूरचं नैसर्गिक सौंदर्य हे तर संपवलंच. जे ग्रीन शहर म्हणून एकीकडे आपल्या शहराला ऑरेंज सिटी म्हटलं जातं, पण एकीकडे आपल्या शहराला, नागपूर शहराला ग्रीन शहर म्हणून एक आगळी वेगळी ओळख होती, ती पण या लोकांनी पुसलेली आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांना, म्हणजे सिम्बॉसिस असेल की अनेक असेल, अशा काही शैक्षणिक संस्था या लोकांनी आणल्यात आणि जवळपास एका संस्थेला 1 रुपयामध्ये 40 एकर जमीन त्यांना मोफत देण्याचं काम या लोकांनी केलं आणि सांगितलं की आम्ही गरिबांच्या पोरांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था करू. काल मला कळलं की 16 लाख रुपये वर्षाची फी गरिबांच्या मुलामुलींकडून घेतली जाते. तर मग ही जी लूट आणि त्या संस्थांसोबत यांची हिस्सेदारी ही याच्यातून लक्षात येते. स्मार्ट सिटीच्या नावाने पैसा खर्च झालेला आहे नागपूर शहरामध्ये, पण ते कुठलं स्मार्टनेस आहे आणि त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या शहरामध्ये राज्यकर्त्यांनी केलेला आहे, अशा पद्धतीचं चित्र आहे. लोकांना परिवर्तन पाहिजे आणि या परिवर्तनाच्या माध्यमातून नागपूर शहरामध्ये यावेळची महानगरपालिका ही काँग्रेसची येईल, अशा पद्धतीचा लोकांचा कौल आम्हाला पाहायला मिळतो आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की लाडक्या बहिणी जे आहेत ते राज्यभरातील लाडक्या बहिणी आहेत ते काँग्रेसला किंचित करतील. ते त्यांचे लाडक्या बहिणीला ज्या पद्धतीनं या बैमान भावांनी बदनाम केलं राज्यामध्ये, जेव्हा जेव्हा मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचं असेल, नोकर भरती असेल, विकासाच्या नावाने जेव्हा रस्ते खराब झाले असतील तर रस्त्याला पैसे नाही, आणि हे सगळं पाप लाडक्या बहिणीवर फोडण्याचं पाप हे चंद्रशेखर बावनकुळे असेल, फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवारांनी केलेलं आहे. लाडक्या बहिणीच्या नावाने सगळं खापर फोडायचं, 1,500 रुपये त्या लाडक्या बहिणीला द्यायचे आणि त्यांनी हिशोब सांगावा की ज्या वेळेस पासून लाडक्या बहिणींना 1,500 रुपये यांनी द्यायला सुरुवात केली त्यावेळेस पासून महाराष्ट्रामध्ये महागाईचे दर किती वाढलेत ते यांनी सांगावे. आपल्याला माहितीसाठी सांगतो की पेट्रोलमध्ये राज्य सरकारचं जो कर घेण्याची जी होती मर्यादा, ती 30 रुपये पर लिटर घेतली जात होती. आता ती लाडक्या बहिणीला 1,500 दिल्यानंतर त्याच्यामध्ये 10.5 रुपये, म्हणजे आता 40 रुपये 50 पैसे कर, जीएसटी, व्हॅट, कीट काय यांची पूर्ण जी कर प्रणाली आहे त्याच्या त्याच्यावर या लोकांनी 10.5 रुपये वाढवले. आता पर
मी एका पेट्रोलचं सांगतोय. तर पेट्रोलच्या याच्यामध्ये यांनी ज्या पद्धतीने वाढ केली, डिझेलमध्ये वाढ केली, तर लाडक्या बहिणीच्या खिशातले पैसे घेतलेत ना. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही जी काही लाडक्या बहिणीची कहाणी हे सांगतात आहे, हे मोठे जे औद्योगिक जे मोदीचे मित्र आहेत, त्या मित्रांना किती पैसे देतात त्याची एक श्वेतपत्रिका यांनी जाहीर करावी. 1,500 रुपयामध्ये तिचं घर बरबाद करायला निघाले, महागाई वाढवली, तिच्या मुलाबाळाचं सगळं शिक्षण संपवलं, त्यांच्या हातातल्या नोकऱ्या संपवल्या, आणि त्याच लाडक्या बहिणीकडून हे अपेक्षा करतात यावेळेस लाडक्या बहिणी यांना मतदान करणार नाही, असे चित्र आज महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून शहरी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भाऊ, प्रदेश काँग्रेसचं नेतृत्व तुमच्या काळात जसं होतं आज जसं आहे खूप फरक दिसतोय. उदाहरण सांगतो, आता निवडणुका सुरू आहेत, लाडकी बहीण योजना ही शासकीय मान्य योजना आहे, त्याचे पैसे तसेही जमा होतातच, पण आता या निवडणुका आहेत म्हणून महिन्याच्या शेवटीला जमा करण्यात यावी अशी मागणी करून प्रदेश काँग्रेसने कुठेतरी सेल्फ गोल केला आहे, असं तुम्हाला वाटत नाही? बघा, मूळ प्रश्न असा आहे की आता नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये नगरपालिका क्षेत्रातल्याच लाडक्या बहिणीला वेळेवर पैसे टाकण्याचं काम झालं. त्यावेळेस महानगरपालिकेतल्या महिलांना लक्षात आल्या नाही. याचा अर्थ राज्यातलं फडणवीस सरकार लाडक्या बहिणीला त्या 1,500 रुपयाचं तिच्या खात्यावर शेवटच्या दिवशी पैसे टाकून मतदानाला प्रलोभन देतात आहे का, पैशाने त्याला विकत घेण्याचा प्रयत्न करताय का, असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्षांनी आपल्या भूमिकेत सांगितलं असेल की त्यांनी नंतर पैसे दिले पाहिजे निवडणुकीनंतर, असं सांगितलं असेल, पण तिचं घर बर्बाद करून तिचं मतदान घेण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे, महागाईच्या होतात त्या, मग तो शेतकरी असेल, बेरोजगार असेल, तिच्या कुटुंबामध्ये तेवढे लोक असतात, त्याची व्यवस्था नाही बघायची, फक्त निवडणुकीला ते प्रलोभन द्यायचं का, हे चित्र त्या ठिकाणी येते. आणि म्हणून प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसच्या त्या पद्धतीचं मत मांडलं असेल, पण लाडक्या बहिणीचा आमचा कुठलाही विरोध नाही, तिला पैसे मिळालेच पाहिजे. यांनी 2100 सांगितले होते, ते 2100 द्यावेत, आम्हाला काही त्याचा विरोध करायचं कारण नाही. पण हे जे खोटारडापणा जो महायुतीच्या सरकारचा पाहायला मिळतोय निवडणुकीच्या काळात, त्याच्यावर प्रदेशाध्यक्ष बोलले असतील असं मला वाटतं. मुंबई महानगरपालिका ही मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही तर ठाकरेंच्या अस्मितेसाठी. मुंबई कोणाच्या एका व्यक्तीची नाही आणि भाजप तिथं नाहीच, हे जाहीरपणे सांगतो. फडणवीसांनी आपली जीभ नाकाला पुरवू नये असं माझा त्यांना सल्ला आहे. मुंबई शहर हे भाजप आणि शिवसेनेच्या हाती अनेक वर्षापासून आहे. त्या मुंबईचं भकास करण्याचं काम त्या पिवळ्या नदीतले गाळातले पैसे खाल्ले, तिथल्या गटाराचे पैसे या लोकांनी खाल्ले, मुंबईकरांना मोठं मोठं स्वप्न दाखवलं, झोपडपट्ट्याची वसाहत मोठ्या प्रमाणात या लोकांनीच केली. हेच सांगतात की बिहारवाल्यांना, उत्तर प्रदेशवाल्यांना शिवा घालणारी ही लोक. आता तर काल त्यांचा भाजपचा एक नेता दक्षिणेतला आला आणि त्यांनी मुंबईत सांगितलं की मुंबई देशाची आहे, यांची नाही, असं वक्तव्य केलं. मग आता भाजपचं खायचे दात आणि दाखवायचे दातातला फरक आपल्याला काल भाजपच्या त्या दक्षिणेतल्या नेत्याच्या वक्तव्यावरून आपल्याला स्पष्ट होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की फडणवीसांनी फेकणं कमी करावं, वास्तविकता समोर आणावी. आणि मला तर असं वाटतंय की भाजप आणि शिवसेनेचं जे महानगरपालिका मुंबईमध्ये इतके वर्ष त्यांची सत्ता होती, दोघांची सत्ता होती, त्याची एक श्वेतपत्रिका मुंबईकरांसाठी यांनी जाहीर करावी दोघांनी मिळून, जेणेकरून वास्तविकता त्या ठिकाणी पुढे येईल. आणि मुंबईचं लूट या लोकांनी कशी केली, मुंबईकरांची लूट या लोकांनी कशी केली ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऐन मोक्याच्या जमिनी मुंबई आज पुराने जे डुबते आहे त्याचं कारण असं आहे की यांचे जे लाडके बिल्डर आहेत त्या बिल्डरांना जे पाणी वाहून जाणारी जी काही व्यवस्था होती मुंबई शहरातून समुद्रामध्ये, त्या सगळ्या जमिनी फुकटात यांच्या लाडक्या बिल्डरांना देऊन ते सगळं त्यांच्या मोठ्या मोठ्या इमारती त्या ठिकाणी उभ्या झाल्यात. आणि आता आपण पाहतोय की एक पावसामध्ये मुंबई जी डुबते आहे त्याचं कारण आहे की हे भाजप आणि शिवसेनेचं जी महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षापासून जी सत्ता आहे त्याचा परिणाम आहे की मुंबई आज उद्ध्वस्त झालेली आहे. मुंबईतला व्यापार
हा मुंबईतून शिफ्ट झालेला आहे आणि मुंबईतला व्यापार कुठं गुजरात गेला, कुठं बँगलोरला गेला, अशा पद्धतीचे चित्र आपण पाहतोय. मुंबईमध्ये ट्रॅफिकचे प्रॉब्लेम निर्माण झाले, मुंबई पाण्याखाली डुबते आहे, मुंबईमध्ये गुंडागर्दी वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टीमुळे मुंबईतून उद्योगपती आणि व्यापारी मुंबईतून पलायन करताना आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे मुंबई शहरासारखं, नाही तर मुंबईत कोणी खाली हाताने गेला तर तो कधी उपाशी राहू शकत नव्हता. त्या मुंबईला बर्बाद करण्याचं काम ह्या दोन्ही जोडीने केलंय आणि म्हणून हा जो दुय्यम ते आपसात करतात, हे दुय्यम दाखवण्यापेक्षा मुंबईचं यांनी केलेलं काम आणि त्याची एक श्वेतपत्रिका, किती कर्ज यांनी घेतलं, पैसे कुठं गेले, या सगळ्या गोष्टीचं वस्तुस्थिती यांनी मांडावी अशी भूमिका काँग्रेस म्हणजे पक्षाची आहे. भाजपसोबत उद्धव ठाकरे कुठेतरी या भ्रष्टाचारात सहभागी आहे असं म्हणायला दोघंही सोबत होतेत ना. त्याच्यामुळे यांनी नुराकुस्ती खेळू नये, वास्तविकता या लोकांनी मांडावी की काय काय भ्रष्टाचार या लोकांनी केले, काय मुंबईचा भकास केला, या दोघांनी मांडावं. आमची अशी भूमिका त्याच्यामध्ये. आणि थोडे 5 वर्षासाठी नव्हते ते, अनेक वर्ष त्या महानगरपालिकेमध्ये, जवळपास 25 वर्षापासून हे त्या महानगरपालिकेमध्ये सोबत होते. मग ह्या 25 वर्षात या दोघांनी काय पाप केलं त्याची श्वेतपत्रिका यांनी जाहीर करावी. नुराकुस्ती खेळून मुंबईकरांची दिशाभूल करू नये असा आमचा त्यांना सल्ला आहे. अमरावती जिल्ह्यातले वरुड नगर परिषद मध्ये